नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी गोणीपासून आणि एक जुनं बेडशीटपासून छान असं ऑर्गनायझर बनवणार आहे. तर एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे आणि एक नवीन पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप उपयोगाची वस्तू आहे जी आपल्या सगळ्यांनाच गरजेची आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, या प्रकारे मी अशी एक गोणी घेतलेली आहे. तुम्ही गव्हाची किंवा याची गोणी पण घेऊ शकता, राईस बॅग वगैरे अशी जी तुमच्याकडे असेल ती, छोटी मोठी कशीही चालेल. तर हे बघा, आता मी दोन्ही साईडनी कट करून घेते आणि दोन्ही बाजू त्याच्या ओपन करून घेते. या प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि यातला आपल्याला एकच पीस घ्यायचा आहे. तर एक साईडला ठेवायचा आणि हा एकच पीस घ्यायचा आहे. आता याची लांबी रुंदी गोणी जेवढी असेल तेवढी घेतली तरी चालेल, मापाचं तसं काही नाही आहे. आता माझी जेवढी गोणी होती मी पूर्णच घेतलेली आहे. तुमच्याकडे जी असेल, जेवढी लांबीची रुंदीची असेल तेवढी घेऊ शकता. हे बघा, या प्रकारे तिला असं मधून फोल्ड करायचे, दोन्ही साईड व्यवस्थित अशा पकडून. आणि आता याला मधून आपण कट करून घ्यायचे, जे दोन भाग करायचे आहे. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा आणि हाईप पण करा. आता हे बघा, मी बेडशीट घेतलेला आहे आणि आता याच्यावरती आपण हे दोन पीस आपल्याला कट करायचे आहे. असे एक त्याच्यावर पीस ठेवायचा आणि थोडीशी शिलाईत जाईल असं थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे, जे आपल्याला शिलाईमध्ये जाईल तेवढा कपडा आपला. तर हे डबल घेतलेलं आहे दोन. आता याला तीनही साईडनी स्टिच करायचे आणि फक्त एक साईड याची ओपन ठेवायची आहे. आणि आता याला पूर्ण याला तिन्ही साईडनी स्टिच करून घ्यायचे. हे बघा, हे मी शिवून घेतलेलं आहे आणि आता ही एक ओपन बाजू आहे, तर इथून आपण त्याला एकदा सरळ करून घेणार आहोत. आपले मुलांचे कपडे वगैरे छोटे छोटे कपडे असतात, शर्ट पॅन्ट तिकडे तिकडे पडतात. तर हे ऑर्गनायझर मुलांच्या कपड्यांसाठी तर अगदी छान आहे. तर तुम्हीही नक्की बनवा आणि खूप साधा आणि सोपा आहे. त्याला काही लागत नाही जास्त सामान वगैरे. आणि घरातल्या उरलेल्या कपड्यांपासून बेडशीटचा कपडा नसला, एखादा तुमच्याकडे दुसरा ओढणीचा वगैरे कसला कपडा असला तोही तुम्ही लावू शकता. आता हे ओपन करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, जी गोणी आपण कट केली होती ना, तर ती गोणी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे. जसं आपण एक खोळ बनवलेली आहे, जसं आपण गादीला लोडला बनवतो ना तसं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला ही गोणी अशी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे, कोपरे वगैरे सारखे, आणि एकदम व्यवस्थित बसवायची त्याच्यामध्ये ती गोणी. हे बघा, या प्रकारे. आणि आता याला स्टिच करायचे, सर्व बाजूने स्टिच करून घ्यायचे. आणि जी ओपन बाजू आहे तिला आपण आतल्या साईडनी फोल्ड करून त्याच्यावरती पण शिलाई द्यायची. बघा, आतल्या साईडला फोल्ड करायचे दोन्ही पण आणि त्याच्यावर स्टिच करायचे. आता मी दोन्हीही पीस तसेच तयार करून घेते. हे बघा, शिलाई देऊन झालेला आहे दोन्ही पण याला. आता काय करायचं, आपण याला असं दुमडायचे. एक पीस घ्यायचा, असा दुमडायचा आणि याला बरोबर सेंटरमध्ये आपण मार्क करणार आहोत. आता हा जो सेंटर आहे याच्यावर आता आपण एकदा चॉकने असं मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, व्यवस्थित मी डबल करते कारण ते दिसलं पाहिजे म्हणून. आता हे एक मार्क केलं. आता याला काय करायचंय, आता उभ्या साईडनी परत एकदा दुमडायचे आणि त्याचा पण एक सेंटर काढायचंय. बघा, या प्रकारे व्यवस्थित अशा बाजू जुळवून आणि बरोबर याचा मधोमध काळ घ्यायचा आणि तिथेही आपल्याला बरोबर मधोमध मार्क करायचे. जिथे आपण ही मधली लाईन ड्रॉ केली होती ना, तिथूनच आपण याला थोडंसं इथं पण सेंटर काढून घ्यायचा त्याचा मधला. आता आपल्याला सेंटर मिळालाय.
याच प्रकारे दुसऱ्या पीसवर पण आपण असंच मार्क करून घ्यायचे, त्याचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे। हे बघा मी इथे याचा पण सेंटर काढून घेतलेला आहे। आता काय करायचं आपल्याला, आता ह्या आणि त्या दोन्ही पीसाचं जे असतं ते सेंटरवर सेंटर व्यवस्थित ठेवायचं आहे। हा आणि तो सेंटर बरोबर एकावर एक ते आलं पाहिजे, असं व्यवस्थित त्याच्यावरती ते ठेवून घ्यायचं आहे। परत एकदा बघून घेते मी, सेंटरवर सेंटर ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं एकदा बसून घ्यायचं। याला वाटलंच तर तुम्ही टाचण्या लावून घ्यायच्या आणि आता हा बरोबर जो मधला चौकोन आहे ना त्याच्यावर आपल्याला स्टिच करून घ्यायचे। हे बघा बरोबर मधोमध मी पूर्ण चारही साईड त्याच्या स्टिच करून घेतलेल्या आहे। आणि आता आपल्याला फक्त काय करायचे, आता जे हे उलटी सुलटी कुठलीही बाजू तशी काही नाही, तुम्ही कुठल्याही साईडने घेऊ शकता। आता हे असे दोन भाग पकडायचे आणि इथे स्टिच करायचे, इकडून पण तसंच करायचं। आता हे चारही भाग आपण असे एकमेकाला जोडून ह्याच्यावरती आपण स्टिच करून घ्यायचे। एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे ऑर्गनायझरची, जास्त काही तामझाम करायचा नाही आपल्याला याला। आता हे बघा सगळं स्टिच करून घेतलेलं आहे आणि ऑर्गनायझर आपलं तयार झालेलं आहे आणि खूप मोठी जागा झालेली आहे। त्याच्यामध्ये छोटे छोटे कपडे ठेवले तर खूप सगळे कपडे बसतात त्याच्यामध्ये। बेस पण मोठा झालेला आहे, याच्यामध्ये साईज तुम्ही छोटी मोठी अजून करू शकता। आता मी तुम्हाला याच्यामध्ये कपडे ठेवून पण दाखवते बघा, खूप सारे कपडे बसतात। मुलांचे कपडे तर छोटे छोटे कपडे असतात ना, तर ते व्यवस्थित याच्यामध्ये राहतात। आता याला साईडनी तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हँडल पण लावू शकता। मी हँडल नाही लावले कारण तशी गरज नाही पडत, असं पकडलं तरी होते। वरून मी आपलं घरगुती शिवलेलं आहे ते तसं, तर असं वरती पकडलं तरीही चालेल, हँडल नाही लावले तरीही चालते, किंवा तुम्हाला लावायचे असले तर हँडल लावू शकता तुम्ही। हे बघा खूप छान असं ऑर्गनायझर झालेलं आहे आणि अजूनही याच्यामध्ये कपडे बसतील, इतके कपडे ठेवूनही अजून ते रिकामं आहे, तर अजूनही भरपूर कपडे त्यात बसतील। माझा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद। थँक्यू।